नमस्कार मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग 2026चे वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि यामध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCBच्या सामन्यांकडे. RCBचा पहिला सामना खूपच मोठा असणार आहे, कारण हा सामना पहिल्या दिवशी खेळला जाणार आहे. तर RCBचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहणार आहोत. तर 28 मार्चला RCB विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना MS चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरू या मैदानावरती IPLचा पहिलाच सामना खेळला जाणार आहे. नंतर पुढील सामना 5 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामना होणार आहे. एकीकडे धोनी आणि एकीकडे विराट कोहली. हा सामनाही बेंगळुरूच्या मैदानावरती खेळला जाणार आहे. तर पुढील सामना 10 एप्रिल रोजी राजस्थान विरुद्ध होणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे. तर RCBचा पुढील सामना 12 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. हाही सामना वानखेडे स्टेडियम मुंबई या मैदानावरती खेळला जाणार आहे. तर पहिल्या सत्रामध्ये RCBचे 4 सामने होणार आहे. नंतर आसाम, तमिळनाडू याच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुढील वेळापत्रक जाहीर होणार आहे. मित्रांनो, RCB म्हटले की सर्वप्रथम आठवतो तो म्हणजे विराट कोहली. जेव्हा कोहली चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बॅटिंगसाठी येतो तेव्हा पूर्ण स्टेडियम कोहली कोहली अशा आवाजाने दुमदुमतं. IPL 2026मध्ये कोहलीचा फॉर्म कसा असेल आणि RCBला तो ट्रॉफी मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तुमच्या मते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यंदा IPL ट्रॉफी जिंकणार का आणि विराट कोहली यंदा किती रन करेल? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच IPL क्रिकेट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.